आणि बुलेटिनमध्ये 5च्या 5 बातम्यांना सुरुवात करूयात। धंगेकरांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहेत अशी एक बातमी आहे, त्यावर आपल्याला सागर कुलकर्णी सविस्तर माहिती देतील। मुंबईतून ही बातमी आहे, तर मुंबईतून दुसरी बातमी आहे, ठाकरेंच्या युतीची भाऊबीज झालेली आहे। ऋतिक गणकवार हे आपल्याला या संदर्भात अपडेट्स देतील। बीडमधून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण यावरून विविध वक्तव्य आलेली आहेत। मोहसिन शेख आपल्या सोबत या संदर्भात असतील। तर सोलापूरमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे व्यापाऱ्याला एका ज्वारीच्या गोणीमध्ये 4 तोळे सोनं सापडलं आणि हे सोनं त्या व्यापाऱ्यानं त्या मालकाला परत केलेलं आहे। या बातमी संदर्भात माहिती देण्यासाठी सौरभ वाघमारे आपल्या सोबत सोलापूरवरून आहेत। तर पुणे गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय। रेवती हिंगवे या संदर्भात आपल्याला माहिती देईल। आणि बातमी आहे पुण्यासंदर्भातली। पुण्यातला महायुतीतला वाद आता आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे। धंगेकरांविरोधातल्या भाजपच्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी चर्चा जोरदार होती। पण भाजपच्या तक्रारीनंतरही एकनाथ शिंदेंची शिवसेना रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र आहे। धंगेकर विधानं करतात म्हणून कारवाई करावी, तर मग इतर जण आमच्या पक्षावर बोलतात त्यावर काय कारवाई होणार असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। शिवाय नियम सर्वांनाच सारखे असावेत अशी अपेक्षाही सामंतांनी व्यक्त केली आहे। धंगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे, कारण धंगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो। प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे। नक्की धंगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो, परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन। वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धंगेकरांची भेट घेईन, कारण ते आमचे सहकारी आहेत। परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे, त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धंगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मताचं। आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण सागर कुलकर्णी यांच्याकडून घेणार आहोत। सागर, एक प्रकारे शिंदे हे धंगेकरांवर कारवाई करतील आज किंवा उद्यामध्ये धंगेकरांची हकालपट्टी होईल अशा चर्चा सुरू असतानाच उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे मात्र कुठे ना कुठेतरी पक्ष नेतृत्वाकडून धंगेकरांना पाठबळ दिलं जातंय की काय अशी चर्चा नव्यानं सुरू झाली आहे। सागर, विनोद, धंगेकरांनी जे वारंवार विधानं केली, अर्थात त्याबाबत एकनाथ शिंदेंनी महायुतीमध्ये विकोप विरोध नको अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती आणि त्यानंतर सुद्धा धंगेकर हे थांबत नव्हते। दररोज नवनवीन आरोप जे आहेत ते मुरलीधर मोहोळ भाजपाचे पुण्यातले नेते आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आरोप काही धंगेकरांकडे थांबत नव्हते। मग अशा परिस्थितीत आता धंगेकरांवर कारवाई होणार का अशी एक चर्चा असताना आज आत्ता जी प्रतिक्रिया उदय सामंतांची आली यावरनं जवळपास स्पष्ट येतं की धंगेकरांच्या पाठीशी पक्ष म्हणून किंवा धंगेकरांना शिवसेनेमध्ये आणण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असणारे उदय सामंत आहेत आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे याच्यावरनं जवळपास दिसून येतं की धंगेकरांवर तूर्तास थेट कारवाई होण्याची शक्यता कमी आहे। पण त्याचवेळी उदय सामंतांच्या विधानावरनं जवळपास दिसून येतं की गणेश नाईक असतील किंवा भाजपाचे ठाण्यातले आमदार केळकर असतील यांच्यासारखे नेते जे आहेत ते एकनाथ शिंदेंना कॉर्नर करू पाहत आहेत आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करत आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण जे भाजपाचे तिथले प्रदेशाध्यक्ष आहेत तिथून येतात, त्यांच्याकडनं सुद्धा तिथले स्थानिक जे नेते आहेत ते श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना कोंडीत पकडू पाहत आहेत। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका या सगळ्या गोष्टी तिथले स्थानिक राजकारण याच्यावरनं जरी होत असलं तरी कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये याच्यावरनं तणाव वाढताना दिसतोय आणि याच्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न भाजपातले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा बावनकुळे असोत हे प्रयत्न करतायत। पण स्थानिक पातळीचे नेते मात्र ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत यावरनं जवळपास दिसून येतं की महायुतीतला संघर्ष तुर्तास संपण्याची शक्यता नाही। या धंगेकरांवर कारवाई होण्याच्या ऐवजी उदय सामंतांनी मुद्दा छेडला आहे तो इतर जे भाजपाचे नेते शिंदे साहेबांविषयी असतील किंवा श्रीकांत शिंदेंविषयी असतील भाष्य करतायत त्यांच्यावर कारवाई करणार का त्यांचा पक्ष, याचा अर्थ त्यांनी भाजपाला बोट दाखवलेला आहे की भाजप हिंमत दाखवणार आहे का जे बोलत आहेत, म्हणजे गणेश नाईक असतील किंवा तत्सम इतर जे नेते आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का। याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठे ना कुठेतरी उदय सामंत असतील हे धंगेकरांच्या पाठीशी राहत आहेत आणि पक्षाचं जे समर्थन करणारे नेते आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी ताकद देऊ पाहत आहेत। याचा अर्थ पुढच्या कालावधीमध्ये महायुतीतला जो वाद आहे
जो अंतर्गत संघर्ष आहे, स्वतःची रीग मोठी करण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यावरनं वाढत जाणार आहे हे जवळपास दिसून येत आहे. विनोद, मित्रपक्षांच्या हल्ल्याला पुण्यातून प्रतिहल्ल्यानं उत्तर दिलं जात आहे असंच चित्र दिसतंय. पुढची बातमी मुंबईतून आहे. ठाकरे कुटुंबातील कौटुंबिक स्नेह गेल्या काही महिन्यांपासून अधिक दृढ होताना दिसतोय. भाऊबीजेच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज ठाकरे सुद्धा आपल्या कुटुंबियांसह तिथं उपस्थित होते. तब्बल 20 वर्षांच्या राजकीय मतभेदानंतर ठाकरे बंधू एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं हे चित्र कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाचं मानलं जात आहे. यानंतर जयजयवंती ठाकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे. इतक्या वर्षांनी खरी दिवाळी साजरी केली. बहिणीसाठी भाऊ काय असतो हे शब्दात सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया जयजयवंती ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्यानं जयजयवंती ठाकरे या भाऊक सुद्धा झाल्या होत्या. आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्याला माहिती देत आहेत. ऋतिक, एका प्रकारे ठाकरे बंधू हे कुठलाही असा प्रसंग सोडत नाहीये ज्यातनं राजकीय संदेश देता येईल. गेल्या 4 महिन्यामध्ये 10 वेळा हे दोन्ही भाऊ एकत्र भेटलेत. ठिकाणं वेगवेगळी होती, प्रसंग वेगवेगळे होते, मात्र एक प्रकारे राजकीय संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. यातनं सातत्यानं 2 ठाकरे बंधू चर्चेत असल्याचं चित्र दिसतंय. एक प्रकारे ही नवी रणनीती ठाकरेंची म्हणायची का? नक्कीच आपण बघतोय यांची जी कौटुंबिक युती आहे ती घट्ट झाल्याचं पाहायला मिळते. अनेक जे प्रसंग होते सणावाराचे, त्या प्रसंगी जवळपास मागच्या 4 महिन्यांपासून 10 वेळा ठाकरे बंधू आहेत त्यांची भेट झालेली आहे. काल देखील आपण पाहिलं की राज ठाकरे यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जे उद्धव ठाकरेंचं कुटुंब आहे ते शिवतीर्थ या ठिकाणी आलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा त्यांचं जे कुटुंब आहे ते एकत्र आलेलं आहे. आपण सध्या त्याच ठिकाणी उभा आहोत. आपण या ठिकाणी हे घर बघतोय. ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्येच राज ठाकरे यांची जी बहीण आहे जयजयवंती देशपांडे यांची ही बिल्डिंग आहे आणि याच ठिकाणी जवळपास अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आपल्या सहकुटुंब तसेच राज ठाकरे या ठिकाणी भाऊबीजेसाठी आलेले होते. यावेळी ज्या जयजयवंती देशपांडे आहेत यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ती खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक वर्षांनंतर खरी दिवाळी साजरी झाली. भावा आणि बहिणीचं नातं आहे जे शब्दांमध्ये सांगता येणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेही खाली आले, त्यानंतर राज ठाकरेही खाली आले, त्यावेळेस त्यांचे चेहरे जे आहेत ते आपल्याला हसरे पाहायला मिळाले. एकंदरीत आपण बघतोय की मागच्या काही काळांपासून ज्या भेटीगाठी वाढल्यात त्यामुळे यांची जी कौटुंबिक युती आहे, कुटुंब जे आहे ते इमोशनली आता खूप जास्तपणे अटॅच होतं. एकही असा आता सण उत्सव नाही आहे का दोन्ही कुटुंब हे एकत्र आलेले नाही आहे. आजचाच असा खास भाऊबीजेनिमित्त हे दोन्ही कुटुंब जे आहेत ते एकत्र आलेले होते. आपण हा कौटुंबिक अर्थ पाहिला, मात्र यामुळे आता राजकीय संदेश देखील कार्यकर्त्यांमध्ये लांबपर्यंत पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 20 वर्षांपासून दोन्ही भाऊ जे आहेत ते राजकीयदृष्ट्या हे वेगळे होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी धुसफूस पाहायला मिळत होती. आणि आता दोन्ही भाऊ सातत्याने एकत्र येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा संदेश पोहोचतोय की आपले पक्षप्रमुख जर रोज एकत्र येतात तर कार्यकर्ते देखील आता एकत्र येत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अगदी ऋतिक, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आणि ठाकरे बंधू या निमित्तानं सातत्यानं चर्चेत दिसत आहेत. अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर 2च महिन्यांवर महापालिका निवडणुका आल्यात आणि ठाकरेंसाठी ही लढाई अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सातत्यानं युतीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी ठाकरे घेताना दिसत आहेत. पुढची बातमी बीडमधून आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण यावरून पुन्हा एकदा वादळ निर्माण झालंय. मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं होतं आणि यावरून आता राजकारण तापलं असून मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचंय का असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना केलाय. तर मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली अशी टीका सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. धनंजय मुंडे हेच खरे वारसदार आहे असं वक्तव्य भुजबळांनी केलं होतं. त्याला जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय. धनंजय मुंडे हे वारसदार नव्हेत तर पंकजा मुंडे याच त्यांच्या खऱ्या वारसदार आहेत. आणि एक प्रकारे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनीच मुंडे कुटुंबामध्ये फूट पाडल्याचं जरांगे पाटील म्हणतायत. तो छगन भुजबळ ह्यो चुकीच्या दिशेने चाललाय. त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केलेत त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी, सगळे
गलिच्छ असल्यासारखे जमा केले सगळे आणि त्यांच्या माध्यमातून ते सांगणार ते घुरट सगळ्या दुनियाचं आणि त्याचं तुम्ही ऐकता. तुम्हीच कण खरेत ना, स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता, दिशा देऊ शकता. त्याला म्हणतात ती दिशा ठरव आणि त्यांनी तसली दिशा ठरायची. म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला. वारसा चालवणं असं थोडंच आहे की खून करणाऱ्याने वारसा चालवावा आणि बिगर खून करणाऱ्याने चालू नाही. जाती जातीत भांडणं लावणाऱ्यांनी वारसा चालवावा आणि जाती जातीत भांडणं न लावणाऱ्यांनी वारसा चालू नाही. असं कुठं आहे का? त्यांचं जर बापाच्या पायावर पाय ठेवून, पावलावर पाय ठेवून चालून ते जर सगळ्या जातीला धरून समजा करायची त्यांची इच्छा असेल, त्यांनी वारसाने चालवायचं. आणि इकडं रोज भांडणं लाव, कोणाच्या मेळाव्यात दसरा मेळाव्यात कोणाचे फोटो घेऊन पळायला लाव असले लागतात. पीक विमा, परत अशा लोकांना रसद पुरवायची, का अजितदादाला रोज शिव्या दिल्या पाहिजेत, असा नेता वारस करायचा, ही त्याची भूमिका. आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, एक प्रकारे जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आणि भुजबळांवर टीका केली आहे आणि मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी पंकजा मुंडे याच खऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत अशा स्वरूपाचं एक जरी वक्तव्य केलं नसलं तरी ते या वक्तव्यातून तेच सुचवू पाहतायत का? आणि जरांगे पाटलांच्या या वक्तव्याकडे राजकीय दृष्ट्या कसं पाहता येईल? नक्कीच विनोद, आपण ह्या सगळ्या वारसदाराचा हा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पण थोडंसं इतिहास समजून घेऊ की नेमका हा मुद्दा पुन्हा एकदा का चर्चेत आला. कारण गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मुंडे बंधू बहीण भाऊ वेगळे झाले होते. मात्र आत्ताच ते जवळ आले. पुन्हा वारसदाराचा चर्चा कशी सुरू झाली, तर याची चर्चा सुरू झाली बीडमध्ये ओबीसी जो मेळावा झाला त्या ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी भाषणाच्या शेवटी धनंजय मुंडे तुम्हीच गोरगरिबांचे म्हणजेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार आहात असं वक्तव्य करून हा सगळं नवीन चर्चेला उधाण आणलं. आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथराव मुंडेंचे राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी देखील यात उडी घेतली. त्यांनी देखील पंकजा मुंडे या वारसदार असल्याचं म्हटलं. आणि त्यात आता मनोज जरांगे यांचं वक्तव्य महत्वाचं ठरतंय. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे याच गोपीनाथराव मुंडे यांच्या वारस असल्याचं म्हटलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना अजूनही धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या कोणतीही अधिकृत बाजू जी आहे तर समोर आलेली नाहीये. मात्र या चर्चांना उधाण आलेलं आहे. आपण जर बघितलं तर बीडचं राजकारण म्हटलं की मुंडे कुटुंबियांचं नाव येतं. जेव्हा गोपीनाथराव मुंडे गेले त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा संघर्ष आपण पाहिला. विधानसभा निवडणुकीत म्हणजे त्यानंतरची झालेली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची परळीतली लढत आपण पाहिली. हे सगळं पाहिल्यानंतर आता कुठेतरी या दोन्ही बहीण भावांचं मनोमिलन झालं होतं. काही स्थानिक निवडणुका त्यांनी एकत्र लढल्या होत्या. आता ज्या पुढच्या निवडणुका येतात त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य करून कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेला पुन्हा एकदा उजेडात आणलेला आहे. आता यावरून चर्चा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही धनंजय मुंडे असतील यांनी काही वक्तव्य केलं नाही, पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलेलं नाही किंवा पंकजा मुंडे यांच्या भगिनी असलेल्या प्रीतम मुंडे यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र त्यांचे नातेवाईक आता दोन्ही बाजूने उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांचे वारसदार कोण, पंकजा मुंडे की धनंजय मुंडे. आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ही सगळी चर्चा सुरू झाल्यामुळे बीडमध्ये आता याचे राजकीय पडसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यातच जे आहे तर मनोज जरांगे यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. त्यामुळे एकंदरीत याचे परिणाम फक्त बीडच्या राजकारणात नाही तर मराठवाड्यातील अनेक भागात या सगळ्या गोष्टीचे परिणाम पाहायला मिळणार आहे. पण एक गोष्ट महत्वाची असणार आहे, दोन्ही बहीण भावांची अधिकृत भूमिका काय असणार आहे, त्या या सगळ्या मुद्द्यांवर काय बोलतात, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात की आपली आणखी काही भूमिका मांडतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी भुजबळांनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया, त्यातच मनोज जरांगे यांनी मांडलेली भूमिका, यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण याची चर्चा पाहायला मिळते. अगदी या निमित्तानं दोन भाऊ बहीण एकत्र आले होते आणि या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्यातला श्रेष्ठ कोण असा एक वाद त्यामुळे निर्माण झालाय. भुजबळांचं वक्तव्य त्याला कारणीभूत ठरलंय. मोहसिन आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी सोलापूरमधून आहे. सोलापूरच्या बार्शीतून एक वेगळी बातमी येते. बार्शीतल्या एका व्यापाऱ्याला ज्वारीच्या पोत्यात 4 तोळे सोनं सापडलंय. सोनं सापडताच या व्यापाऱ्याने हे सोनं शेतकऱ्याला परत केलंय. एका शेतकऱ्यानं आपल्याकडील ज्वारी बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती आणि यापैकी एका पोत्यात
हे सोनं सापडलं. मात्र हे सोनं अमोल कानकात्रे नावाच्या या व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला परत दिल्यानं त्याचं कौतुक केलं जात आहे. सौरभ वाघमारे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. सौरभ, नेमकी कथा काय यामागची? कारण खूपच इंटरेस्टिंग अशी बातमी आहे. 4 तोळे सोनं म्हणजे आज जवळपास 4.5 ते पावणे 5 लाखाचा ऐवज शेतकऱ्यानं व्यापाऱ्यानं परत केलेला आहे. शेतकरी आनंदित झालाच असेल, व्यापाऱ्यानेही प्रतिक्रिया दिली आहे, पण नेमकी याची कथा काय? याची कथा अशी आहे की साधारणतः जे आहे सोलापूर जिल्ह्यात असेल, सोलापूर जिल्ह्याच्या लगतचा असलेला जो धाराशिव जिल्हा असेल, या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते पुरामुळे प्रचंड त्रस्त होते आणि अशातच दिवाळीचा सण जो आहे तो तोंडावरती आला असताना नाही, धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्यांची 3 गोणी अर्थात 3 पोती जी ज्वारी आहे ती बार्शीतील आडती जे व्यापार केंद्र आहे आडतीच, त्या व्यापार केंद्रामध्ये अमोल कानकात्रे या व्यापाऱ्याकडे ते जे आहे ते 3 गोणी जी ज्वारी आहे ती ज्वारी त्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेली होती. परंतु शेतकरी राजानं जे आहे की शेतकरी राजाच्या घरात कोणत्याही प्रकारची तिजोरी अथवा की कपाट वगैरे अशा पद्धतीचं साहित्य कार्य तर ग्रामीण भागात पाहायला मिळत नाही. मग शेतकरी त्यांचं जे महत्वाचं जे ऐवज आहे, महत्वाचे जे दागिने असतील, महत्वाचे जे पैसे असतील ते कुठेतरी घरातल्या डब्यात आणि तो डबा जो आहे तो कुठल्या तरी धान्याच्या गोणीत वगैरे अशा पद्धतीने लपवून ठेवण्याचं काम करत असतो. परंतु अनावधानाने या शेतकरी राजानं जे आहे ती ज्या धान्याच्या पोत्यात ही सगळे दागिने ऐवज लपून ठेवलेले होते त्या दागिन्याच्या ऐवजासहित ही सर्व जी ज्वारीची पोती आहेत ती बार्शीतील आडत्याच्या दुकानात विक्रीसाठी नेली होती. ती त्यांनी विक्री देखील केली आणि ज्या वेळेस त्या ज्वारीची छाननी होत होती त्यावेळेस त्या आडत्याला जे आहे हा डबा सापडला आणि डब्यामध्ये साधारणतः मंगळसूत्र, गंटन आणि कानातलं असं साधारणतः 4 तोळ्याची दागिने जे आहेत त्या डब्यामध्ये सापडले. आणि त्या आडत्याचं देखील कौतुकच म्हणावं लागेल, कारण आजच्या जर बाजारभावात बघायचं झालं तर साधारणतः 4 ते 5 लाख रुपये किमतीचे ही सर्व दागिने त्याने अगदी उदार मनाने मोठ्या मनाने जे आहेत त्या शेतकऱ्याचा शोध घेतला, त्याच्या पावतीवरतून वगैरे त्या शेतकऱ्याला फोन केला आणि फोन करून बोलवून घेऊन जो आहे त्या शेतकऱ्याला ही जी 4 तोळ्याची जी दागिने आहेत ती परत केली. साधारणतः शेतकरी जो आहे तो काहीतरी आर्थिक बाबी होतील या हिशोबाने त्याची दिवाळी आपली तोंडावर आली असताना हे 3 पोती ज्वारी विक्रीसाठी घेऊन गेलेला असताना त्यातच हा जो आहे तो दागिन्याचा डबा जो आहे तो राहिला आणि त्याच व्यापाऱ्याने अगदी उदार मनाने मनाचं मोठेपण, प्रामाणिकपणा दाखवून जो आहे तो शेतकऱ्याला हा डबा जो आहे दागिन्याचा तो परत केलेला आहे विनोद सर. त्यामुळे सौरभ शेतकऱ्याचं जे आहे ते अगदी बरोबर. या शेतकऱ्याची दिवाळी या निमित्तानं गोड झाली आहे. आपलंच सोनं पुन्हा परत मिळाल्यामुळे शेतकरी आनंदित झाला, एवढं नक्की. धन्यवाद सौरभ दिलेल्या अपडेट्स बद्दल. आमच्यासोबत असाच थांब. पुढची बातमी आपण पुण्यातनं पाहणार आहोत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आली आहे ती म्हणजे गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द झालाय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसंच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळबाबत अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश घायवळच्या अडचणी वाढल्यात. आता निलेश घायवळ पोलिसांच्या हाती केव्हा लागणार हे महत्त्वाचं आहे. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील. रेवती. विनोद, खरं तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आता या सगळ्या निलेश घायवळ प्रकरणामध्ये, कारण आता निलेश घायवळचा जो पासपोर्ट आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. निलेश घायवळ हा एक कुख्यात गुंड आहे आणि त्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं ते म्हणजे कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर. जेव्हा सगळे त्याचे धागेदोरे, अवैध धंदे हे समोर आले त्याच्यानंतर असं देखील धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे की बनावट पत्त्याच्या आधारे त्यांनी अहिल्यानगरमधनं पासपोर्ट मिळवला आणि तो परदेशात फरार झाला. आता जेव्हा पुणे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनी काही मुद्दे न्यायालयात मांडलेले होते. ते मुद्दे असे होते की निलेश घायवळ हा एक गुंड प्रवृत्तीचा किंवा गुंडगिरीचा पार्श्वभूमी असलेला हा एक व्यक्ती आहे. त्यासोबतच बनावट पत्त्याच्या आधारे त्यांनी तो पासपोर्ट मिळवलेला आहे जो अहिल्यानगरमधला आहे. त्यासोबतच इतर जे काही अवैध धंदे त्यांनी केलेले होते त्या
मुद्द्यांच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खरं तर हे सगळे मुद्दे न्यायालयात मांडले। त्यासोबतच पुण्याचं जे रिजनल पासपोर्ट ऑफिस आहे म्हणजेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालय तिकडे त्यांनी हे अर्ज दिले आणि आता गुंड निलेश गायवाळचा हा पासपोर्ट रद्द झालेला आहे। त्यासोबतच आता त्याच्या अडचणीत वाढ येणार आहे, कारण तो जिकडे कुठे असेल तिकडनं कुठे वेगळ्या देशात त्याला जाता येणार नाही। त्यासोबतच ब्ल्यू क्रॉस नोटीस जी आहे ती त्याच्या विरोधात जारी करण्यात आलेली आहे, म्हणजे इंटरपोलचं देखील यामध्ये हस्तक्षेप आहे। तर आता विनोद हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलिसांच्या हाती हा कुख्यात गुंड निलेश गायवाळ कधी लागतो। विनोद, अगदी धन्यवाद रेवतीस या अपडेटबद्दल आणि इतरांचेही धन्यवाद, कारण या सगळ्या 5ही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही सविस्तर सांगितल्यात त्याबद्दल।